नांदेडमध्ये आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन। या कार्यशाळेत लोकशाही मराठीचे संपादक विशाल पाटील मार्गदर्शन करणार। भंडाऱ्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला आयोग आपल्या दारी उपक्रम जनसुनावणीमध्ये 66 तक्रारींच्या संदर्भात सुनावणी, 58 तक्रारींवर कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौरांकडून निवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी, कामकाजामध्ये सुसूत्रता यावी म्हणून 4 सेवानिवृत्त अनुभवी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या खजिन्यामध्ये 2 महिन्यात मोठी भर, मंदिरामध्ये 2 महिन्यात 2,21,35,00,000 रुपयांची देणगी। छत्रपती संभाजीनगरातील 637 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर। ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार 20 फेब्रुवारीपासून 4 मे पर्यंत प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील वनोजा फाटा ते पूर रस्त्याची दुरावस्था, अरुंद रस्त्याने वाहनधारकांची मोठी कसरत, त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। मालेगाव महापालिकेची आज पहिली महासभा, बनावट जन्म प्रमाणपत्र, टिपू सुलतान मुद्द्यासह विविध मुद्द्यांवरून महासभा गाजण्याची शक्यता। मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक, राज्य सरकारच्या वतीने सुधारित शासन निर्णय जारी। इंदापूर तालुक्यामध्ये 21 वर्षीय मुलीचं अपहरण प्रकरणी भिगवणमध्ये हिंदू संघटनांची आक्रमक भूमिका। पुणे सोलापूर महामार्ग रोखला तर महामार्गावर टायर पेटवले, अपहरण करणाऱ्या नराधमाला अटक करण्याची नागरिकांची मागणी। होळीसाठी मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार, कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 रेल्वे गाड्या सोडणार। अनुकंपा नियुक्तीमध्ये टीएटी अट अन्यायकारक, टीएटी पात्रता अनिवार्य केल्यानं गरजू कुटुंबांवर अन्याय, प्रहार। शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय भोयर यांचं वक्तव्य। वर्ध्यामध्ये थकीत वीजबिलामुळे महावितरण आक्रमक, वीजबिल भरा अन्यथा वीज खंडित करण्याचा दिला इशारा। वर्ध्यामध्ये 10,871 ग्राहकांकडे तब्बल 8,99,00,000 रुपयांची थकबाकी। अमरावती पालिका आयुक्तांकडून छत्री तलावाची पाहणी, छत्री तलाव सुशोभीकरण कामांच्या आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी घेतला आढावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जयंती मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक इशारा, आवाज मर्यादा ओलांडणाऱ्या डीजे चालक मालकांवर कठोर कारवाईचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगीशिवाय धावणाऱ्या पाणी टँकरवर कारवाई, प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने 31 टँकरना मेमो। तपोवन वृक्षतोड प्रकरणी 24 फेब्रुवारीला होणार सुनावणी, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आठवडाभराची मुदत, प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही तर एकतर्फी सुनावणी होईल। कोर्टाकडून तपोवन वृक्षतोड प्रकरणावर महत्त्वाचं विधान। स्टुडंट कट्ट्यावर जिल्हाधिकाऱ्यांची खास मुलाखत, चौकुळ नंबर 4 मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रशासनासोबत थेट संवाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुक बँक उपक्रमाला सुरुवात, यासाठी लोकवर्गणीतून पुस्तकं संकलित केली जाणार। अधिकारी संस्था आणि लोकप्रतिनिधींना ग्रंथदानाचं आवाहन। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न तर सादर केलेले दस्तऐवज गहाळ, 200 पेक्षा अधिक शिक्षकांचे दस्तऐवज गहाळ। अमरावतीमधील धक्कादायक प्रकार उघड। धुळ्यातील वडजाई रोडवर अतिक्रमण हटाव मोहिमेत तणाव, काही ठिकाणी नागरिकांनी दर्शवला विरोध, कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत धक्काबुक्की, घटनास्थळी गोंधळ। दादर रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाकडून संयुक्त पथकाची नियुक्ती, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पथक कार्यरत, गस्तीसाठी आवश्यक वाहनं, कामगार वर्ग उपलब्ध। कल्याण सर्पदंश 2 मुलींच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात निलंबित अधिकारी पुन्हा कामावर रुजू, मुलींच्या नातेवाईकांनी केडीएमसीच्या कारभारावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी, तोडगा काढण्याऐवजी जलसंपदा एमआयडीसी प्रदूषण मंडळावर फोडलं खापर। रायगडमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक, जिल्हा परिषद कार्यालयावर धडक, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा। सोलापूरमध्ये रस्त्यांचा दर्जा निकृष्ट, तरुणाचं उपोषण करताना एकाची प्रकृती बिघडली, तरुणाचं अन्नत्याग आंदोलन, मात्र प्रशासनाच्या वतीनं आंदोलनाची अद्यापपर्यंत कोणतीही दखल नाही। तेलंगणातील महात्मा फुले पुतळा विटंबना प्रकरणी साताऱ्यामध्ये ओबीसी संघटनांची निदर्शनं, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं, कठोर कायदेशीर कारवाईची मागणी। वाघोली पुलाचा 1.5 वर्षाचा विलंब जीवघेणा, सार्वजनिक बांधकाम विभाग साताराने ठेकेदारांवर संतप्त जनतेचा थेट हल्लाबोल, पूल त्वरित पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची येथील ग्रामस्थांची मागणी।
छत्रपती शिवाजी महाराज आरमार नौदलाचे जनक संभाजीनगरमध्ये मांडला इतिहास। यावेळेस शिवकालीन जहाज आणि ब्रिटिशकालीन आणि पोर्तुगीजकालीन जहाजांचं प्रदर्शन। वाशीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण, दर कमी झाल्यानं ग्राहकांना दिलासा तर शेतकरी अडचणीत। भंडाऱ्यामध्ये आमदार नरेंद्र भोंडेकरांनी घेतला विविध कृषी योजनांचा आढावा। इंद्रलोक सभागृहामध्ये विविध कृषी योजनांचा आढावा कार्यक्रम संपन्न। यंदाच्या 2026चा ऊस गाळप हंगाम 225 लाख टन साखरेचं उत्पादन। यंदाची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा समाधानकारक। यंदाचा गाळप हंगाम 15 मार्चपर्यंत अखेर होण्याची शक्यता। भंडाऱ्यामध्ये धान खरेदी केंद्राची खरेदी मर्यादा पूर्ण, 70% धान उत्पादक शेतकरी विक्रीपासून वंचित, खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी। अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांचं निधन। नवी दिल्लीत 14 फेब्रुवारी रोजी निधन। सिद्धार्थ मल्होत्राकडून सोशल मीडियावर भावूक पोस्ट। लेखक सलीम खान वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती बिघडल्यानं सलीम खान रुग्णालयामध्ये चाहत्यांकडून काळजी व्यक्त। सलमान खान यांचे वडील सलीम खान यांची प्रकृती अस्थिर। सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल आज लीलावती रुग्णालयाचं मेडिकल बुलेटिन। अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी घेतली भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची भेट। इंस्टाग्राम अकाउंटवर रोहित शर्मासोबतचा फोटो शेअर करत दिली माहिती। अभिनेते राजपाल यादव तिहार तुरुंगाबाहेर, 9 कोटी परत न केल्यानं जावं लागलं होतं तुरुंगामध्ये। चाहते माझ्यासोबत आहेत। तुरुंगातून बाहेर आल्यावर राजपाल यादव यांची प्रतिक्रिया। कांदिवलीच्या पैसर मेट्रो स्थानकाजवळ बसला भीषण आग, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात मोठं यश। बेळगाडात आदिवासी शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, जिल्हा रुग्णालयामध्ये शेतकऱ्यावर उपचार सुरू, तर रुग्णालयामध्ये जाऊन खासदार बळवंत वानखडे यांनी केली विचारपूस। कोल्हापूरमध्ये कुत्रा समोर आल्यानं रिक्षाचा अपघात, अपघातामध्ये चालक जखमी, जखमीवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। यवतमाळच्या आर्णी बसस्थानकामध्ये बसचा अपघात, ब्रेक फेल झाल्यानं बस समोरील खांबाला धडकली। दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र बसचं मोठं नुकसान। मुंबईमध्ये अल्पवयीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या, प्रेमभंगानंतर झालेल्या भावनिक त्रासानं विद्यार्थ्याचं हे टोकाचं पाऊल, मैत्रिणीवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये गजानन मंदिर परिसरामध्ये कार थेट रुग्णालयाच्या अंडरग्राऊंडमध्ये घुसली, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात, चालक गंभीर जखमी। पोलीस भरतीचं स्वप्न अपूर्ण, छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू, वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात रानडुकरांच्या हल्ल्यामध्ये 2 जण जखमी, रानडुकरांच्या हल्ल्याच्या 2 घटना, जखमींवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। अहिल्यानगरमध्ये वानराच्या मृत्यूमुळे अहिल्यापूर गावात शोक, वानरासाठी गावाचा 5 दिवसांचा दुखवटा जाहीर। उल्हासनगरमध्ये कॅम्प क्रमांक 5 भागातील गेमनानी कंपाऊंड परिसरामध्ये गोदामाला भीषण आग, आगीमध्ये कपड्यांचा कारखाना पूर्णतः जळून खाक, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। वर्धा तुळजापूर दरम्यान सिंधी रेल्वेजवळ जीटी एक्सप्रेसला भीषण आग, मधला डबा जळून खाक, सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप, आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट। जळगावमध्ये भंगारच्या गोडाऊनला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती, आगीचे लोळ उसळल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण कोर्टाचा बदनेला झटका, संशयित गोपाळ बदनेचा जामीन फेटाळला। पुण्यातील घोटवडी गावात पोहण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा विहिरीमध्ये पडून मृत्यू, खोलीचा अंदाज न आल्यानं तोल जाऊन बुडून दुर्दैवी मृत्यू। साताऱ्यातील लोणंद महामार्गावर सालपे घाटामध्ये ट्रकला भीषण आग, आग लागल्यानं घाटामध्ये तब्बल 1 तास वाहतूक कोंडी, दुर्घटनेमध्ये ट्रक जळून खाक। अमरावतीमध्ये न्यायाधीशांच्या घरी चोरी प्रकरणी 4 पोलीस निलंबित, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत कारवाई। वर्ध्यामध्ये 2000ची लाच घेताना महसूल सहाय्यक जाळ्यामध्ये जन्म प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात आदेश काढण्यासाठी मागितली 2000 रुपयांची लाच। छत्रपती संभाजीनगरमध्ये हप्ता न दिल्यानं व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, जखमी व्यावसायिकावर उपचार सुरू, पोलिसांकडून 3 अटक, 1 आरोपी मात्र फरार।
बीडच्या युसुफ वडगाव परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शेतातील अफूविरुद्ध कारवाई, तर 5,50,000 रुपये किमतीचे 13.5 किलो अफूसह शेतकरी ताब्यात. डोंबिवलीमधील रविकिरण सोसायटीमध्ये आग प्रकरणी सीसीटीव्हीच्या सहाय्यानं एका तरुणाला अटक. तरुणानं काहीतरी कचरा पेटीमध्ये टाकल्यानं आग. घटनेमध्ये 29 वाहनं जळाली, 5 लोक जखमी. नवी मुंबईमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून तिघांना जबर मारहाण. काठी खुर्च्या पट्ट्यानं मारहाण, तर मारहाण झालेल्या तरुणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. उल्हासनगरमधील शिल्पा अपार्टमेंट परिसरामध्ये कारची तोडफोड. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणामध्ये मोठी अपडेट. आरोपी क्रमांक 5 स्वप्नील साकटनं कबुलीनामा फेटाळला. पोलिसांकडून जबरदस्ती कबुलीनामा. आरोपीचा कोर्टामध्ये दावा. सर्व 5 आरोपींना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरात हॉटेलची तोडफोड. हॉटेल मालकानं आईला अश्लील मेसेज केल्याच्या रागातून युवकाचा संताप. पोलिसांनी खाक्या दाखवत युवकाला घेतलं ताब्यात. विरुद्ध दिशेनं गाडी चालवल्यानं वाद. दुचाकीस्वारानं केलेल्या मारहाणीमध्ये पादचाऱ्याचा मृत्यू. सोमवारी रात्री वसईच्या अंबाडी रोड येथील घटना. बीडच्या जवळाला गावात घरफोडी. 9,02,500 तोळे सोन्याचे दागिने लंपास. तर पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नवी मुंबईतल्या अवैध कामांची लोकशाही मराठीकडून पोलखोल. नवी मुंबईत अनधिकृत ऑनलाईन लॉटरीचे अड्डे सुरू. अतिरिक्त पोलीस आयुक्त अद्दीतच 50 पेक्षा अधिक अड्डे. अनधिकृत ऑनलाईन लॉटरीच्या अड्ड्याचा व्हिडिओ हाती. अहिल्यानगरमधील नवले नगर भागामध्ये विकृत तरुणाचं धक्कादायक कृत्य. आपल्या आईची हत्या करत स्वतःला डांबलं बंद खोलीत. मृतदेहाजवळ बसून गोट्या खेळत तरुणाचं हिंसक कृत्य. सागाव येथील रविकिरण सोसायटीमध्ये आग प्रकरणी सीसीटीव्हीच्या सहाय्यानं मानपाडा पोलिसांकडून एकाला अटक. घटनेमध्ये 29 वाहनं जळाली, 5 लोक जखमी. तरुणाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. विरारमध्ये आत्या ओरडल्यानं संतापलेल्या पुतण्यानं केली निर्घृणपणे हत्या. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांकडून अल्पवयीन पुतण्यासह मित्राला अटक. बीडमध्ये सोशल मीडियावरील स्टेटसवरून वाद. वादामध्ये चाकू हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू. एका जखमीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. अहिल्यानगरमध्ये जामखेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 6.17 ग्रॅम MD ड्रग्जसह 2 आरोपी जेरबंद. एकूण 2,23,000चा मुद्देमाल जप्त. लग्नाच्या आमिषानं शेतकऱ्याची 2,50,000ची फसवणूक. गंडा घालणाऱ्या नवरीसह 5 जण अटकेत. यवतमाळच्या घाटंजी पोलिसांची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.